पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची आतषबाजी करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, हास्य जत्रेमधलं मामा मामीचं भांडण तुम्ही सगळेजण मिस करत होतात ना? आता ते भांडण तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. तर मंडळी सज्ज व्हा. नव्यानं जुन्या भांडणाची नवी जुगलबंदी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वरिता खरात, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवालकर, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोसले यांचा. काय गे प्रिया, हा एक सांगू? हो. काय ग, घर काय घेतलं, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. आपल्या पुऱ्या खानदानात एवढं भारी घर कुणीच घेतलं नव्हतं. थँक्यू मामी. हे घर ना तुझ्या खडीसारखं आहे, सुंदर. आणि हा सोफा म्हणजे एक नंबर घर. सोफा एवढा भारी आहे ना, तोडा वाजता तोडतो. जावे बापू, हो आणलं सगळं सामान, आणलं सांगितलेलं. हो हो सगळं गावलेलं आहे. हा फक्त प्रसाद लोकांचा शिरा आणि तामणकर तेवढा गावलेला नाही आहे. बाय गे, हा पहिला पंच आहे. जरासा प्रसादाचा शिरा आणि तामण, याला प्रसादोकांचा शिरा आणि आई बोलताना पण दम लागतो. ह्या पंचवर खेचायचंय आज सगळं. राहू दे ना मामी. तरी तुला सांगितलं ते कॉमेडी शो बघतात ना, ते बंद करून टाक यांचं सगळं. बस, तुला माहिती ना पमाला आवडतात असे उठसूट विनोद करायला. हो, पण विनोदाला आवडतं का पम्या उठसूट करतो ते? बारकी कॉमेडी केली. ह्याच्यावर खेचू मी, ह्याच्यावर खेचू. नाही नाही, तो करतो पण जमत नाही. मला आधीपासूनच माहित होता. सॉरी भाऊजी, आधीपासून माहित होतं, मग आता कशाला असला? नाही पण मगाचा विनोद वाईटच होता, पण घर एक नंबर. माझीच नजर लागल, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. एवढी भारी सूर्यकिरण येतात आजकालच्या घरामध्ये. पूर्व पश्चिम आहे ना, पूर्व. चला उठा उठा, पटकन पटकन तयारी झाला. तू आतलं बघतेस का जरा? हे स्वस्तिक काढलंय, यालाच तर उलट स्वस्तिक काढशील. समीर चौगुले बरोबर जर्मनीला जाऊन आला. मामी मी काढते. हे दत्तू इकडे, तुला काम सांगतो. मी काढते इकडे. नीट करा रे. हो. काय करशील? हा तू एक काम कर, ती माल लावतं तिकडे. हा हो. घोड्यावरच राहतो. जा. चालेल. भाऊजी, आपण एवढं नवीन घर घेतलं, तुमच्या घरचं कुणी आलं नाही काय? हा यायला पाहिजे होतं खरं तर. आवाज ओळखीचा वाटतोय ना? कोण बोला ना? हे सोड. कोण रे तू? कोण तुम्ही? हस्तवाय कुठं? हस्तवाय कुठं? मी इथलाच आहे. तू आता आलायस, मी तुझ्या आधीपासून इथं आहे. या शाळा नाही चालायच्या. मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो. कोणाला? मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो. बस बस इकडं. अरे तुझ्या मोठ्या साहेबाच्या मनात आहे मी. ए प्रिया, अगं मामा आला. मामा भाता 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 काय करू असं झालं मला. कडेवर बस. नाही मामा मोठा मोठा झालोय मी आता. मामा अरे फायनली आलास तू. आलो मी. थांबशील ना?
म्हणजे नाही आलायस ना आल्यासारखा 4 दिवस थांबशील ना. माझ्या हातात नाही ते, नाही? मी सगळं वरच्याच्या हातात सोपवलेलं आहे. नाही, मामा थांब प्रिया. अहो नाही नाही मामा. बाई माणसानं नेहमी ताट मानेनं राहायचं. पाय पडण्याची आवश्यकता नाही. सुखी राहा. बरं वाटलं हो आलात. हो. पण असं अचानक कसं काय आलात तुम्ही? माझं असंच असतं. मी कधी कुठं कसा असेल माझं मला माहित नसतं. सगळं वरच्या हातात आहे. माझ्याचं काय नाही. मामा, सगळं त्याच्या हातात आहे. हो. याचा एकदा नंबर देऊन ठेवा, म्हणजे कसं तू नसता त्याला बोलवायला बरं. बाकी काय नाही. बस. मामा अहो तुम्हाला किती कॉन्टॅक्ट केला हो मामा? हो म्हणजे किती शोधलं, गावाला पण जाऊन आलो आम्ही. फोन लावला, फोन लागत नव्हता मामा. माझा फोन लागतो, मी उचलत नाही. वाटच कुठे इतके वर्ष. त्याचं काय आहे, मी तुला माझे छंद माहिती आहेत. हा होय होय. माझे वेगवेगळे छंद आहेत. हा. मी पर्यटनाला गेलो होतो, हो. म्हणजे फिरायला. हा. इकडे काय बघतो, काय नाही. मी पर्यटनाला गेलो होतो. हा. म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या शहरात जाऊन तिकडची हवा, पाणी, खाणं पिणं असं सगळं काय म्हणतात ते एक्सप्लोअर करीत होतो. मला सांगतो, मी सगळं फिरलो, पण एक गोष्ट लक्षात आली. अरे मामा, आपलं गावच बरं. याच्याशिवाय पर्याय नाही. नाही मामा, रवींद्रनाथ टागोरांनंतर तूच रे बाबा. आता तू म्हणतो म्हणजे असेल. आता कळलंय ना, आता डोक्यात ठेव मामा. हो. बाकी काय. रम्या, हा? असा उभा हा. भाता माझा भाचा. हा? मामा माझा ते झालं, पण कायच्या काय बदललंस रे? हा? मामा 2.5 वर्षाने आलायस. हो. बदलणारच. नाही. तुला सांगतो, मी आलो ना, पटकन मी तुला ओळखली नाही रे. नाही काय? नाही तर मला कळलंच नाही तू माझा भाचा आहेस की माझा मामा भाऊ. माझा भाऊ, माझा मामाचा पोरगा. अच्छा. या बेटा, सेम ह्याच्यावर का. तू जर गावी गेलास ना, तर तो समजून तुला मारतील. मामा मग चल गावाला जाऊन येऊया. लोकांच्या गावाला कशाला, आता आलोय तर जरा थांबतो. खालची सोसायटी वगैरे दाखवून आणि मामा. नाही पण बाय प्रिया, आंब्याची पानं कुठे ठेवली ती सापडत नाहीत. कुठे ठेवली आहेस? ही इथं काय करते? ही इथं काय करते? ही इथं काय करते? काय करते इथं? हा? मी इथंच असते, तू इथं काय करतोय? काय बोलण्यात गांगरू नको. मी पण इथंच असतो. कुणाला सांगतोय? हा? कुणाला सांगतोस? मी इकडच्या हवेत आहे. इकडची हवा पण तुला विसरली. तू इथं काय करतोय? माझा सोड, तू इथं काय करते सांग. तुझा सोड, मी कशाला सोडू? तू तुझं सोड. तू तुझा सोड. माझा सोडी. माझा तू सोड, तुझं तू सोड. इथं. इथं काय करतोय ते सांग. माझा सोड, तू इथं काय करतोय? अरे थांबा, नको. दोघांचं सोडायचं, मग धरायचं कुणाचं? आला आपण आलाय काय? ए बबलू, इकडे ये. मी नाही. अरे तिकडे घोड्यावर काय बसलायस? इकडे मामाच्या घोड्यावर बसू तुला. एकदा येऊन तो बघ, परत करत बसील. मामा घोडा तुकडूक. त्याच्याशी म्हणजे इथं थांब. एक मिनिट, तू त्याच्याशी काय बोलतोस? माझ्याशी बोल ना. काय बोलू त्याशी? इथं कशाला आलायस ते सांग. कशाला म्हणजे? कशाला आलायस? मी माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी नारळ घेऊन आलोय. तो नारळ घे आणि स्वतःची शांती घाल बाबा आधी. नको मला शिकू, मी काय करीन. तू पण मला शिकवायचं नाही. हात वारे जास्त करायचे नाही. तू करते शिक. तू करतोस ते. ए तू मला नको शिकवताल. तू पण मला शिकू नकोस. इथं कशाला आलायस ते सांग. सांगितलं ना, माझा नारळ घेऊन आलोय. माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी माझा नारळ वापरायचा. हे घर जसं तुझ्या भाच्याचं आहे ना, तसं माझ्या भाचीचं पण आहे. माझ्या भाच्याचा आहे ना, मग माझाच नारळ वापरायचा आहे. नारळ मामीचाच लागणार पूजेला. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.